मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे 7 मार्च आणि आज बऱ्याच दिवसांनी आता बाहेर निघतो आम्ही. लास्ट आपण कोकणात गेलो होतो डिसेंबरमध्ये, अलिबागमध्ये 3 महिन्याने, म्हणजे 7 मार्च. आज माझा बड्डे आहे, त्याच्यामुळं दुपारच्या आता वाजलेत 1:45-2 वाजत आलेत. आम्ही जस्ट आता बाहेर निघतो. मला चला कुठेतरी फिरून येतो म्हणून लोणावळ्याला निघतोय. फॅमिलीची वाट बघतोय. येत आहेत, वेदा आली आता परी वगैरे येईल. मग आम्ही लोणावळ्याला निघतोय. जवळपास आहे आपल्याला. बघू आता तिथं काय कसं काय होणार आहे, काहीच माहित नाही, काही प्लॅन नाही. बघू आता. A few moments later. पिल्ली कुठे पिल्ली कुठे पिल्ली कुठे पिल्ली नाही पिल्ली. बघा छोटं बाळ पण आले. आज पहिल्यांदा फिरायला चालली हे ना बाळा? होय, पहिल्यांदा फिरायला चालली. ए पिल्ला इकडे बघ, इकडे बघ, तिकडे आता पुढे बघायला. आता चला निघूया आता इथून. वालेगावमध्ये आहोत आपण. 2:15 वाजले, 2:30 वाजत आलेत ऍक्च्युली. आता आपल्याला पोहोचायला 1 तास लागेल, 3:30 वाजतील बहुतेक. An hour later. फायनली आपण आलोत मॅप्रो मध्ये. ही आहे मॅप्रोची पार्किंग. इकडे आहे, आतमध्ये जायचं आपल्याला. आता वाजलेत किती? 3:30. बराबर 3:30 वाजता पोहोचलो आपण. आज ॲक्च्युली आपल्याला इकडे पार्किंग भेटली, नाहीतर मागच्या वेळेस आलो होतो तर मागच्या साईडला पार्किंग भेटली. वाव, इकडे पाणी मस्त पडते वरती फवारा. आपण मॅप्रोमध्ये आलो होतो, मला वाटतं जून-जुलैमध्ये आलो होतो. पावसाळ्यात आलो होतो. आज पहिल्यांदा उन्हाळ्यात आलो होतो. आज खरं तर जास्त गर्दी नाही. मला वाटलं होतं शनिवारी एक्सपेक्टेड होतं गर्दी असेल, पण नाही आहे गर्दी आज. बहुतेक उन्हामुळे असेल, गर्दी कमी झाली असेल. आणि तसे संध्याकाळी तर होईल, पण आता 10वीचे पेपर वगैरे चालत ना, 10वी 12वीचे, त्याच्यामुळे लोक फिरायला आली. चला आता जाऊया मॅप्रोमध्ये. वाव, आणि बघ मस्त असा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वरतं असं गार पाणी पडते, ते भारी वाटते. शावर टाईप एक नंबर. आतमध्ये तर आलोच आपण. आता इथं हा गेम वगैरे खेळूया, काय असेल तो. ठीक आहे, चला आता इथं तिकीट काढतोय आपण. परीला आणि मनूला इकडे गेम खेळायचं, चॉकलेट कलेक्ट करायचं. तो त्याचं तिकीट आहे 198 रुपीज पर हेड. परी गेली आपली पहिले, आणि आय थिंक बघा त्या बोर्डवरती दिलं 3 तारखेचा हायेस्ट स्कोर केलं. चला परी गेली आता. जय हनुमान. अरे नाही, जास्त नाही आले. मागच्या जास्त घेतलं. चला आता मनू चालली. परीने घेऊन आली. आता मनूचा नंबर आहे. तिकडे लक्ष दे. सोडू नको, सोडू नको. आणले. बघा इथं सगळं टेस्टिंगसाठी. इथं टेस्ट वगैरे करून मग ते प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता इकडे या साईडला. आता मी ग्रीन ॲपल टेस्ट केलं. ब्लूवाला पण चांगले, मस्त आहे. हे वाले चांगले आहेत. आणि मग हे सगळे प्रोडक्ट्स आहेत तिथं, ते आपण बघून घेऊ शकतात कुठलं घ्यायचं ते. लोणावळ्यामध्ये सुरू झालेल्या या मॅप्रोमुळे आता तुम्हाला महाबळेश्वरच्या मॅप्रोमध्ये जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही जवळच्या जवळ पुण्यात असाल तर इथे लोणावळ्याच्या मॅप्रोमध्ये येऊन इथे मस्तपैकी टेस्टिंग वगैरे करून मग तुम्हाला जे काही प्रोडक्ट पाहिजे तिथले मॅप्रोचे ते तुम्ही मस्त इथे येऊन शॉपिंग करून मस्त घेऊ शकता. आम्ही पण इथे मनसोक्त टेस्टिंग केली आणि जाताना शरबत, फ्रुबा इत्यादी साहित्य विकत घेतलं. तर हे फ्रूट कार्निवल 396, त्याच्यामध्ये काय काय भरपूर काय काय दिसते. हे लॉलीपॉपसारखं दिसते, फ्रुबा आहेत, भरपूर आहे. फायनली आपण बाहेर आलो तर. आणि या इथे लिहिले बघा मॅप्रो गार्डन. आणि या इथं हे गेम्स पण आहेत. पण काय खायचं तुला? चॉकलेट तोडून खा ना. नया आहे डायरेक्ट का ह्याच्यासोबत रॅपर सहितच खायला लागली. सगळ्यात मस्त स्पॉट आहे या इथला पाण्याचा.
एक नंबर. तर मित्रांनो आपण बराच वेळचा टाईमपास केला. मला वाटतं 1.5 तास झाला असा आपल्याचा टाईमपास करून. आता 5:15 झालेत, 5:30 होतील थोडं. 10-1 मिनटात निघू आपण, 5-10 मिनटात. मग आपण इकडं बहुतेक नारायणी धाम मंदिर आहे जवळ. लास्ट टाईम तिथे गेलो होतो पण तेव्हा बंद होतं. मग आज संध्याकाळी उघडा असेल तर जातातच बघू. मॅप्रोच्या जवळच आहे. आता पुढे आपण लोणावळ्याकडे जाणार नव्हतं, म्हणजे खंडाळ्याकडे जाणार नव्हतं बेसिकली, कारण तिकडे बऱ्याच वेळा गेल्यानंतर सगळं ट्रॅफिक होत असेल. तिकडे पुढे जाण्यात काय अर्थ नाही. तर आपण नारायणी धाम मंदिराकडे जाऊ. A few moments later. आपण डायरेक्टली आलो नारायणी धाममध्ये. आणि इकडं पार्किंगवर गाड्यांची सोय आहे. इकडे मुलांना खेळण्यासाठी आहे आणि समोर आहे नारायणी धाम. आता सेकंड टाईम आपण आलो त्या मंदिरामध्ये. लास्ट टाईम आलो होतो दुपारी आलो होतो तेव्हा बंद होतं, म्हणजे दर्शन बंद होतं. आता संध्याकाळ चालू. आज तर दर्शन भेटेलच आपल्याला. बघा किती मस्त दिसतंय, एकदम राजवाड्यासारखं दिसतंय का नाही. आय थिंक इथं काहीतरी फंक्शन वगैरे असेल, लग्न वगैरे, त्याच्यामुळे इकडं सजावट केलेली आहे. ऑफिस आहे, इथं बुकिंग वगैरे करू शकता, स्टेचं बुकिंग वगैरे. आणि इकडे बघा देवी देवतांचे फोटो आहेत. हे साला सर बालाजी, देवी आणि गणपती. चला आता हे मेन मंदिर आहे. आपल्याला इकडं मंदिरात जायचं आहे. आय डोंट थिंक इथं आतमध्ये अलाउड असेल. ठीक आहे, जाऊन आम्ही दर्शन वगैरे घेऊन येतो. आता संध्याकाळी आल्यामुळं दर्शन निवांत होईल आता. आणि आज वेगळंच वाटतंय, छान वाटतंय. पण इकडे बघा, हे मस्त असे गुलाबाच्या फुलांची शेत इकडे आतमध्ये. इकडे एक आहे, मंदिराच्या त्या साईडला पण आहे छान अशी गुलाबांची शेती आहे. आय थिंक इथं तरी अलाउड असेल. जिथपर्यंत अलाउड आहे तिथपर्यंत बघू, आपण शूट करू. पण मंदिरात आतमध्ये तर नसणार आहे, त्यामुळे इथपर्यंत करू शूट जे काय ते. हे मंदिर खरंच खूप सुंदर आहे. आणि आतमध्ये गेल्यानंतर मला कळालं की इथे फोटो वगैरे काढू शकतात आणि कॅमेरा वगैरे अलाउड आहे. त्यामुळे इथं आता मी आतमध्ये थोडं शूट केलं आहे. हे बघा कसं पडले. ए कुठं आली तू, कुठं आली? मजा आली, मजा आली का? बघा मस्त असं सुंदर मंदिर आहे. इथे देवी देवतांचे तुम्ही फोटो काढू शकतात, पण फक्त त्यांचे फोटो काढायचे, सेल्फी वगैरे नाही काढायचं. असं इथे इन्स्ट्रक्शन्स पण आहेत. हे बघा हे इथं दिले, हे सगळे इन्स्ट्रक्शन्स आहेत. फक्त देवी देवताचे फोटो काढू शकतात, त्याच्यामुळे इथं काय नाही. आणि बघा मस्त सुंदर असं. बघा माझ्या मागे जे मंदिर दिसतंय
एक नंबर मंदिर म्हणजे सुंदर मंदिर आहे लोणावळ्यामध्ये. बऱ्याच लोकांना माहीत नाही, मलाही माहीत नव्हतं, पण लास्ट टाईम मला माहीत पडलं. आता म्हटलं आज ह्यावेळेस पूर्ण प्रॉपर दर्शन करून जायचं होतं आणि मस्त आहे. प्रत्येकाने आवर्जून एकदा नक्की यायला पाहिजे. लोणावळ्यात आलात हे मंदिराचं दर्शन घेतलंच पाहिजे. आणि बघा मंदिराचा परिसर आहे एकदम मस्त आहे, छान वाटतं आहे. हो, आणि आतमध्ये फोटोग्राफी अलाउड आहे, फक्त देवांची काढायची, सेल्फीज वगैरे अलाउड नाही आहे. एवढी फक्त काळजी घ्यायची. मस्त आहे, प्रत्येकाने आवर्जून यायला पाहिजे. हां, आवडलं का मंदिर? मस्त मस्त एकदम. हां, परी हिला आवडलं का? ए तुला मंदिर आवडलं का? ए अरे तुला मंदिर आवडलं का? हां, ते पाणी खा. इकडे स्टॉल्स आहेत, पूजेचं साहित्य वगैरे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथून. हे बघा पूर्णाचे ताट बघ. देवीचं असेल ना, आपण असं चालू पाहिजे. बघा त्या भरपूर गोष्टी आहेत घेण्यासारख्या. ही देवीची वस्तू आहे. हे समोरचे कधी आतमध्ये होतं राईट साईडला ते येते. इकडे मंदिर आहे आणि या साईडला म्हणजे मंदिराच्या डाव्या साईडलाच गोशाला आहे. तिथं भरपूर गायी वगैरे आहेत. आणि परत या इथे ही अशी गुलाबाची बाग. या इकडे आहे गोशाला, या इकडे आहे गोशाला. आतमध्ये जाऊन आपण हे दानपत्र घेऊन गाईडनं चालू शकतो आपण. बघा या इथे असं हे दानपत्र आहे, हे घेऊ शकता तुम्ही. 50 रुपयाची कॉस्ट आहे. मग हे घेऊन म्हणजे याचं एक आय थिंक घरी इथनं तिकीट काढावं लागतं आणि मग हे घेऊन तुम्ही आतमध्ये गाईंना चालू शकता. आणि बघा इथं प्रत्येक गाईंना नाव दिले. तर सावित्री आहे, पद्मा आहे, शुभ्रदा, कोयना, अशा प्रत्येक गाईंना नाव दिलेले आहे. बघा आता संध्याकाळ झाली आणि तर याच्यातल्या लाईट चालू झालेले आहेत आणि संध्याकाळी तर काही वेगळाच नजारा दिसणार इथला लाईटिंगमुळं. एक नंबर. चला मित्रांनो, आता मस्त वाटलं मंदिर बघून. आता दर्शन वगैरे झाले सगळ्यांचं आणि आता वाजलेत 6:30. आता इथून निघूया पुढे. बघू आता पुढं शिरगावला जर जाता आलं तर शिरगावला थांबू. शिरगावचं साईबाबाचं दर्शन घेऊ आणि मग सोमाटे पाटी तिथं जेवण वगैरे करू आणि मग आपल्या घरी जायचं आहे. 1 hour later. आपण आलो आहोत शिरगावलाच, प्रतिशिर्डी शिरगाव. आणि याकडे गाडी पार्क केली आहे आणि मंदिराकडे जाऊया. सगळ्यात आधी पायावर पाणी घेऊन ॲज युजल मंदिरात आले की पहिल्यांदा तिथं पाय धुवायचे आणि मग इकडे मंदिरात प्रवेश करायचा. जितक्या वेळ पण इथं येतो शिरगावला, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी बदल झालेला असतो. आता मागच्या वेळेस तिथं काहीतरी कन्स्ट्रक्शन चालू होता, आता मंदिर झाले. ते हनुमान मंदिर आणि श्रीमंत वरदविनायक मंदिर झालेलं दिसतंय. चला इकडे हे तर आहे प्रसाद काउंटर आहेच. A few moments later. आत मंदिरात काहीच गर्दी नव्हती मित्रांनो. 1 मिनटामध्ये दर्शन झालं आमचं आणि 1 मिनटात बाहेर आलो. आज शनिवार असून पण गर्दी नाही मंदिरामध्ये. 10वी 12वी ॲज युजल परीक्षा चालू असल्यामुळं कदाचित गर्दी नाही आहे. आता हे नवीन जे मंदिर झाले हनुमान मंदिर आणि वरदविनायक मंदिर, तिथं आपण दर्शन घेऊया. चला. A few moments later. शिरगावच्या साईबाबाचं दर्शन घेऊन आपण आता डायरेक्टली आलो आहोत इंद्रायणी प्युअर व्हेज. हे आहेत इंद्रायणी प्युअर व्हेज. आमचं नेहमीचं हॉटेल व्हेज खायचं असेल तर सोमाटणे फाटेला हायवेलाच आहेत. त्या तिकडे आहे बिर्ला गणपती मंदिर दिसते वरती, तो
बिर्ला गणपती मंदिर आणि इकडेच आहे इंद्रायणी प्युअर व्हेज. चांगलं जेवण असेल तर मस्त असतं, त्यामुळं आम्ही येत असेल. बघा गाड्या भरपूर आहे, त्याच्यावरून कळत असेल गर्दी आहे. मंदिरांमध्ये गर्दी नाही आहे, पण आज हॉटेलमध्ये गर्दी. इकडे वेटिंग आहे, आम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. नंबर लावला आहे. आणि इकडं हा बाहेरचा जो स्पेस आहे, इकडं बसायला मजा येते, कारण इकडं मस्त हवा वगैरे येते. आणि इकडनं दिवसात तर मस्त समोरचे डोंगर वगैरे दिसतात. आता रात्री ठीक आहे, काही दिसणार नाही, पण बाहेर बरं वाटतं आतल्यापेक्षा. त्यामुळे तर बघू आता थोड्या वेळ थांबू. आपला पहिला आयटम आलेला आहे मंचुरियन. ही आहे आपली व्हेज कोलीवडा आणि अजून आहे व्हेज पनीर चिकन मागवलं. आणि हे आपली पनीर हा तिला रस्ता दिला, ती खाणार नाही. रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. मस्त जेवण वगैरे झालं आमचं इंद्रायणी प्युअर व्हेजमध्ये मागे दिसत आहे. आणि आता इथून सरळ निघालो घरी. 20-1 मिनटं लागतील घरी जायला. चला, हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, सी यू.